नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आरा ट्रॉफी 2024 सोनारपाडा. स्वर्गीय राकेश दादा मात्रे आणि स्वर्गीय ऋषिकेशी केणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. RM11 क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, पाहुण्यांचं मी समालोचक करण हेदुटणे सहर्ष स्वागत करीत आहे. द्वितीय फेरीमधील पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतोय. जय हनुमान निळजे आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान दातिवली, दोन ताकदवान संघांदरम्यान द्वितीय फेरीमधील पहिला सामना. व्हेरी फर्स्ट बॉल, इट्स अ फ्लाय स्लिपला बॉल थर्ड मॅन ऍक्शन मध्ये, आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तो बॉल स्टॉप करण्यात आलेला. धाव मिळाली नाही. इंटरेस्टिंग बॅटल आहे. दोन्ही संघ या हंगामाच्या सुरुवातीला फॉर्म मध्ये आहेत. दोघांनी चांगला खेळ केलेला आहे आणि या मॅच मध्ये आरा ट्रॉफी मध्ये द्वितीय फेरीमध्ये ते समोरासमोर आलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेणारा इकॉनॉमिकल बॉलिंग करणारा गोलंदाज विनीत गोलंदाजी करतोय, तर मागच्या मॅचचा सामनावीर विशाल देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. केतन पुढे आलाय, समोर खेळला, बॉलर्स बॅक ड्राइव्ह, लॉंग ऑफला फिल्डर आलाय, सेकंड बाउन्स वरती विक्रम थ्रो करेल, धावा मिळतात तोपर्यंत 2 एकच माफ करा, एका धावेने खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान निळजेचं. या नंतरची मॅच ओमसे आगासन आणि गुरुदत्त चेरादेव सागाव देखील क्वालिफाय झालाय किंग्स ट्रॉफी मध्ये. निळजे देखील क्वालिफाय झालेले, त्यामुळे थोडीशी तारांबळ आमच्या आयोजकांची होणार आहे आज. सुपर 4 ला सागाव क्वालिफाय झाला, सुपर 4 ला निळजे क्वालिफाय झाला किंग्स ट्रॉफी मध्ये. विनीत जोशी हा फॉल लॉफ्ट केलाय, मिड विकेटला फिल्डर पाहतोय, आलाय चेंडू खाली, वेल जज कॅच, आणि फलंदाज विशाल पवार शून्यावरती बाद. या बॅटल मध्ये जिंकला विनीत, कारण तोही सामनावीर पहिल्या मॅचचा होता. विशाल सामनावीर होता निळजेसाठी पहिल्या मॅचचा, मात्र या बॅटल मध्ये विनीतने शून्यावरती बाद केलं विशालला. 1 for 1 निळजे. अजरामर असं गाणे आगरी कोळी गीतांमधलं वेसावकरांनी आजही ती परंपरा जपलेली आहे. आज हळदी गीतांमध्ये आपल्याला बरेचसे ऑर्केस्ट्राज पाहायला मिळतात. आपल्या विभागातील बरेचसे नामवंत सिंगर आहेत ज्यामध्ये, पण आदरणीय माजी आमदार प्रमोदजी रतन पाटील साहेब यांचे चिरंजीव आदित्य पाटील यांच्या हळदीमध्ये एक विक्रम घडला. जवळपास 22 लाखांच्या वरती टीप उडाली आणि एका कलाकाराला जवळपास 80,000चा शेअर मिळाला. सो हे देखील आश्चर्यकारक आहे, नवल आहे, पण त्या कलाकारांना तो आनंद फार मोठा असेल आणि आयुष्यभर ती नाईट, ती हळदी ते कधी विसरू शकणार नाही. 1 for 1 एकला पहिला धक्का बसला. मैदानाच्या आतमध्ये नितेश आलेला आहे. विनीत पुन्हा एकदा त्यावेळेला मिड ऑनला आत फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला आत आहे, ऑन साइड मिड विकेट बाहेर आणि लॉंग ऑफला बाहेर ठेवलेलं आहे. लेफ्ट आर्म खाली राहिलाय बॉल, हलकी अपील. यावेळेला आपण पाहतोय गोलंदाज आणि विकेट किपर कडून, त्यांनाही माहित होतं की एक्झॅक्ट इथे लागला नसावा बॉल, पण अपील करणं हा स्वाभाविक. सो विकेट किपर असेल, विकेट किपर खास करून तुमचा ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं. टेस्ट मॅच मध्ये आता स्टंप माईकने आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. रोहित शर्मा ज्या पद्धतीनं फर्स्ट स्लिपला बोलतो, रिषभ पंत स्टंपचा मागून बोलतो, त्या सर्व गोष्टी. ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेटचा फिल्डर येतोय, बॉलच्या रेषेमध्ये उचललाय त्याने, थ्रो करतोय बॉलला उचलून. तोपर्यंत मी ते एकदा पण एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते संत गतीने 2 वरती. सध्या आपण पाहतोय केतन आणि नितेशला या मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये यांच्या विकेट नंतर विशाल पवारने मोर्चा सांभाळला होता. 35 धावा जबाबदारीने त्याने उभारल्या, मात्र या मॅच मध्ये त्याची विकेट स्वस्त मध्ये शून्यावरती तो बाद झालाय आणि आता या जोडीला खेळायचं निळजेसाठी. पहिला 5 बॉल मध्ये एकही मोठा फटका आला नाही. स्ट्रेट बॅट लॉफ्ट केला, आता मोठा फटका येतोय, लॉंग ऑन सीमा पार आला षटकार. आफ्टर ऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या
8 धावा. आणि सोनारपाडा यासाठी प्रसिद्ध आहे. जयेश पाटील यांचा सोन्या चतुर्थ हिंद केसरी आहे. रोशन आणि नुकताच आणखी एक सोहळा सोनारपाडाकरांसाठी होता, बेबी शॉर. डोहाळे जेवण आपल्याला पाहायला मिळाले. सोन्या आणि त्याची वाईफ, हे क्रेज आहे आणि हे प्रेम आहे खरं तर मालकाचं आपल्या बैलावरती असलेलं. कारण जे काय आतापर्यंत जयेश दादा पाटील यांना दिलेलं ते सोन्याने दिलेलं आहे. त्यामुळे सोन्यासारखी त्याला वागणूक दिली जाते जयेश पाटील यांच्या घरामध्ये. संपूर्ण महाराष्ट्र चतुर्थ हिंद केसरी सोन्याचा फॅन आहे आणि मी देखील त्यातला एक फॅन आहे. स्विच हिट, चांगला फटका, फार वेगाने स्वतःला स्विच केलं नितेशने आणि स्वागत केलंय गोलंदाज मनोजचं. हा चौकार. जरूर आमच्या मंचावरती बरेचसे मथुरचे देखील फॅन आहेत, सो त्यांनाही काय वाटायला नको. कारण इथे काय आपण कोणा एकाचा प्रचार करत नाही, फक्त विषय निघाला म्हणून मी म्हणालो. मथुर, सोन्या, कल्याण डोंबिवलीचं नाव रोशन करणारी दोघं आहेत. येतोय थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितेश पाटीलचा आणखी एक तडाखेबंद फटका, साधावा षटकार. भरवसा नियोजनाचा समर्थकांचा नितेश वरती देखील 2 मोठे फटके आले आणि धावसंख्या 18 वरती पोहोचली. फुलर लेंथ एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करण्यात आलेला, डीप मध्ये फिल्डर आहे. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. नितेशला 2 मोठे फटके आलेले, त्यामुळे आता परत जोखीम घेऊन जमणार नाही. आता ती घेतली आहे धावेसाठी आणि पाहता पाहता 2 धावा. मिसफिल्ड आपण पाहतोय, त्याचा फायदा उचललाय. केतनचं देखील मी कौतुक करेन, कारण नितेशचा कॉल होता, त्याने बघितलं की बॉल थोडासा बाजूला गेलाय. मनोज उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतोय, त्या वेळेमध्ये धाव त्यांनी पूर्ण केली आहे आणि या 2 धावांनी धावसंख्येला आकार देतात. स्कोर ऑन 20. फर्स्ट ओव्हरमध्ये 8 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती केतनच्या बॅटमधून षटकार आला होता, मात्र त्यानंतर म्हणजे मागच्या 4 बॉलमध्ये धावा आलेल्या त्या 18. मनोज ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, फलंदाजा सोबत विकेट किपरलाही हुलकावणी आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. 4 धावा. चौकारासोबत धावसंख्या वेगाने पुढे चाललेले 24. धावांची गरज होती. फर्स्ट ओव्हर मध्ये विनीतने धावसंख्येला लगाम लावला होता, मात्र आता धावफलक 60 सुटलाय. फुल टॉस, गॅप मध्ये बॉल आहे मिड विकेटला. पहिला बॉल आणि चेंडू फिल्डरच्या हातामध्ये. गुड फिल्डिंग अनिकेतला आपण पाहतोय. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे, नेहमीच जो तुम्हाला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतो. मिडल ऑर्डर मध्ये महत्वपूर्ण कामगिरी त्याची असते ऍज अ बॅट्समन, पण सध्या फिल्डिंग करत असताना आपण त्याला पाहतोय. चांगली फिल्डिंग, धावा मिळतात. एकच धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 25 आकड्यावर त्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं सध्या फिल्डर अनिकेतने. स्टील 1 टू गो. या षटकातील एक चेंडू अजूनही बाकी. स्विच हिटचा प्रयत्न होता केतनचा. बॉल मात्र इथे पडला बरोबर वळण घेत असताना विकेट किपर विशाल यांच्या हातामध्ये. षटक संपन्न होत आहेत ती 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस विकेट पडलेली 1 आहे. निळजेचा धावफलक आपण पाहतोय.
ते 25 धावा धावा फलकावरती. संघामध्ये सध्या खेळत नाही आणि त्यांची जागा करण नागेश या दोन यंगस्टरने जरूर घेतली मी म्हणायचं म्हणेन. कारण अगोदरचं बॉलिंग युनिट ज्यामध्ये सिनियर अजय पाटील आपल्याला पाहायला मिळायचे, त्यानंतर चेतन यायचा, मंगेश यायचा, नितेशला आपण पाहत आलेलो, केतनला आपण पाहत आलेलो. मात्र या तिघांनंतर मंगेश, चेतन, सिनियर अजय पाटील यांच्या नंतर करण आणि नागेश हे बॉलिंग युनिटला जॉईन झालेले आहेत. फुल टॉस लॉफ केला, फोर्सने फटका लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर, बुलंदी पॉवरफुल हिट, षटकार. फुलर लेन स्लोवर वन होता, स्वीप करण्याचा प्रयत्न अपील आताही करतोय सात्विक, पण त्याला कदाचित माहित असावं की एक्झॅक्ट नितेश बरोबर आपल्याला स्टंप समोर गवसला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात राऊंड द विकेटने आला आणि ऑफस्टंपचा बाहेर इम्पॅक्ट होता. दॅट्स वाय ते अंपायरने लगेचच त्याला स्पष्टपणे नॉट आउट घोषित केलेलं आहे. डॉट बॉल आला. सात्विक चांगली बॉलिंग आता करतोय षटकारानंतर. धावा सध्या धाव फलकावरती आपण पाहतोय त्या 31 31 धावा धाव फलकावरती आहेत. सात्विक पुन्हा एकदा उंबारली गावेंकडून येत आहेत. जोशी हा फॉली लॉफ्ट केलाय पुन्हा, यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमा पार, षटकार. असलेल्या नियोजनाच्या अतिरिक्त खेळाडूचा अथवा मग प्रेक्षक असतील त्यांचं मनापासून आभार व्यक्त करा. ही गावाप्रती आपली निष्ठा असतात. संघ जरी आपण पहिल्या 11 मध्ये नसलो तरी मैदानाच्या बाहेर या गोष्टी करत असताना देखील आपली जिद्द आणि आपली गावाप्रती असलेली निष्ठा आपण दाखवू शकतो. आपल्या संघाप्रती असलेलं प्रेम आपण तिथे जरूर दाखवू शकतो आणि ते सध्या दाखवतोय तो अतिरिक्त खेळाडू. कमी गतीने टाकला, यावेळेला क्लीन प्लम समोर गवसला. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलंय सात्विकने. 37 ला बसतोय. बॅटिंग करणारा निळजेला दुसरा झटका. ओमसा आगासन आणि गुरुदत्त चेरादेव सागाव दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण टॉस साठी रिपोर्ट करा. यानंतरचा सामना जो पहिल्या फेरीतील तिसरा आहे. 11 बॉल मध्ये 30 धावसंख्येची रुबाबदार इनिंग या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये विशाल पवार, या मॅच मध्ये नितेश पाटील आणि नवीन फलंदाज येतोय दिशांक. सात्विकचं कौतुक असेल, 2 षटकार आलेत पण 2 स्लोवर वनने फसवलं त्याने नितेशला. वेगाने टाकला, हेलिकॉप्टर क्रॅश, लॉंग ऑनला जयेश हातामध्ये विसावलाय आणि फलंदाज दिशांक शून्यावरती कॅच आउट.
धावफलकावरती आपण पाहतोय त्या तडी 7 दोन षटकार आलेत पण पुढच्या 2 बॉल वरती 2 विकेट मिळवलेल्या आहेत सात्विकने. जबरदस्त कमबॅक यंगस्टर आहे पण ती जिद्द त्याच्याकडे आपण पाहतोय. अजय आलेले आहेत, अजय पाटील स्लॉग हिटर आहेत इन ॲट नंबर 5. लास्ट बॉल आहे ओव्हर मधला हॅट्रिक बॉल. ओहो कमी गतीने येस इज आउट. 2 षटकार आलेत पण पुढच्या 3 बॉल वरती विकेट. हॅट्रिक डिसिप्लिन बॉलिंग. काय कमबॅक केले सात्विकने या ओव्हर मध्ये. धावफलकावरती 37 आणि RR ट्रॉफी 2024 ची पहिली विकेट. हॅट्रिक सात्विकच्या नावावरती निर्जला बसतोय. 4था झटका. धावात 37. ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या सध्या 37 आणि 37 वरती विकेट चौथी आता पडली. सुपर बॉलिंग बाय सात्विक. 12 धावा पहिल्या 3 बॉल मध्ये आल्या पण पुढच्या 3 बॉल वरती 3 महत्वपूर्ण फलंदाजांना नितेश, दिशांक आणि अजय या तिघांनाही पॅव्हलियन मध्ये पाठवलं त्याने. लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती विशाल पाटील तयार होत आहेत. संघामध्ये 2 विनीत आहेत, 2 विशाल पाहतोय. लास्ट ओव्हरला सुरुवात होईल आणि बॉलिंग मार्क वरती आपण विशालला पाहतोय. समोर केतन आहे जो आघाडीला आलेला आहे. नाव आतापर्यंत 37. थांबलाय, बराच पॉज घेतला त्याने पण जमलं नाही कारण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. नाराज आहे स्वतःवरती केतन. स्वतःला विचारतोय काय घडलंय. मात्र आता काय घडलेलं आहे यापेक्षा काय घडवायचंय याचा विचार करावा लागेल. काय चुकलंय. प्रयत्न करत असताना चुका होतात. मी नेहमी म्हणतो की प्रयत्न करत असताना चुका होतात. चुकांमधून येतं ते अपयश, अपयशातून मिळतो तो अनुभव आणि अनुभवानंतर मिळतं ते खऱ्या अर्थानं यश असतं. तुम्हाला एकाच इनिंग मध्ये एकाच मॅच मध्ये करावं लागतं यशासाठी. वेगाने टाकलाय, बॅटचा चेहरा उघडला पण फटका फसला. लॉंग ऑन द फील्डर जयेश टिपलाय झेल. केतन पाटील बाद. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 37. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मागच्या आपण पाहतोय 5 बॉल मध्ये एकही धाव आली नाही. विकेट मात्र 4 गेलेल्या निळजेचा. स्ट्रॉंगली कम बॅक. सचिन आपण पाहतोय येतोय तो 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. संतोष पाटील आलेले जे 6व्या क्रमांकावरती. विशाल तयार पुन्हा. लेफ्ट आर्म मध्ये विकेट. पूल केलाय स्क्वेअर लेगला. चेस करेल बॉल डीप स्क्वेअर लेगला. अनिकेत येतोय पहिलीदा वेगाने. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी मात्र यावेळेला धावा सहजरित्या मिळतात त्या 2 आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 39. बॉल अजूनही 3 बाकी आहेत. 50च्या जवळपास पोहोचायचं होतं जी सुरुवात होती मात्र त्या सुरुवातीला सातत्यामध्ये ते परावर्तित करू शकले नाही. ऑन साइडला पुन्हा एकदा तोच फिल्डर आहे अनिकेत. ऍक्शन मध्ये एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग आणि संतोषने आता नकार देखील दिलेला बिकॉज एकच धाव होऊ शकते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे ती 40. सात्विकची विकेट. हॅट्रिक जरूर तुम्हाला ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट या ऑफिशियल चॅनल वरती युट्यूब वरती पाहायला मिळेल. जी पहिली विकेट हॅट्रिक RR ट्रॉफी 2024 मधली आपल्याला पाहायला मिळाली. यंगस्टर आहेत यंदा फार चांगली बॉलिंग करतात ते स्लॉग मध्ये डेप्थ मध्ये नातिवलीसाठी आणि त्यानेच पहिली विकेट हॅट्रिक देखील मिळवली निळजेच्या विरुद्ध मागच्या ओव्हर मध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. संतोष स्ट्रायकिंग एंडला. ओहो ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. वाईड आलाय पण आपण ऍक्शन रिप्ले पाहूयात.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येतोय विशाल. ऑफ स्टंपचा हलका बाहेर निघाला, फार बाहेर निघाला बॉल. लेफ्ट करत होता त्यामुळे ती बॅट थांबवली त्याने संतोषने. त्यामुळे आपल्याला असं स्क्वेअर ऑफ द विकेटने हे दृश्य पाहायला मिळालं. फार वळण घेत होता बॉल. धावफलकावरती सध्या 41. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेला वेगाने टाकलाय. क्विकर वन मागचा फिरवला, यावेळेला वेगाने टाकलाय. सुपर्ब खेळतोय गोलंदाजही फलंदाजाच्या माइंडसेटशी. त्याला वाटलं की हा देखील फिरवेल, बाहेर निघेल, कदाचित स्विच हिट खेळलो तर लागेल, पण यावेळेला खोलात आणि वेगाने टाकला. 41 शेवटचा बॉल. विशाल इथे खोलात आला, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 डॉट बॉल आले आणि पहिला डाव संपला. काही कमबॅक राहिलंय ते गोलंदाज सात्विक सोबत विशालचं. लास्ट 2 ओव्हर मध्ये धावा आल्या त्या फक्त 16 धावा. जे देखील 2 षटकार आले होते लास्ट ओव्हर मध्ये, या ओव्हर मध्ये फक्त 4च धावा आल्या आणि हा डाव संपलाय. 41 वरती 42 धावांचं लक्ष्य जनुमान दातिवली संघासमोर. 24 चेंडू 42 धावा. आगासन आणि सागाव कॅप्टन या टॉस साठी. सो ओव्हरऑल हायलाइट सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती. फर्स्ट सेशन ज्या पद्धतीने नियोजन बॅटिंग केली, धावा आल्या, चौकार, षटकार, विकेट, डॉट बॉल, सर्व काही आपल्याला पुन्हा एकदा मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. बॅटिंग कार्ड आपल्या समोर आहे. सर्वोत्तम धावा ज्या 30 आपण बघितल्या फलंदाज नितेश बॅटमधून 11 बॉलमध्ये आणि गोलंदाजी करत असताना बॉलिंग कार्ड आपण पाहूयात. फार चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज विनीत कडून. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमी 8 धावा, 1 विकेट त्याने मिळवली होती, 3 डॉट बॉल. मनोज एक षटक थोडंसं मागणं. सात्विकने 12 खर्च केला पण विकेट हॅट्रिक. तर विशालने फक्त 4च धावा लास्ट ओव्हरमध्ये, तिथे त्याने 1 विकेट, 4 डॉट बॉल टाकले 6 बॉल मधून. डिसिप्लिन बॉलिंग. सो ओव्हरऑल 41 बनवल्या नियोजनाने, 42 बनवायच्या दातिवलीला विजयासाठी दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. मी तुर्तास सामने ऐकूयात पुन्हा एकदा आवाज भोपरचा एक प्रसिद्ध समालोचक गीतकार ऐकूयात विनोदजी पाटील सरांना. थँक्यू. स्वागत आहे पुन्हा एकदा सगळ्यांचंच RR ट्रॉफी 2024च्या या भव्य आणि दिव्य स्पर्धेमध्ये. दिवस पहिला आणि सामना क्रमांक मैदानावरती द्वितीय फेरीतील हा पहिला आजच्या दिवसातील तिसरा सामना. दोन्ही संघ ज्या दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला. आधी निळजेने दहिसर मोरीला पराभूत केलं, त्यानंतर दातिवलीने वडवली याला पराभूत केलं आणि द्वितीय फेरीमध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर
कारण द्वितीय फेरीचा पहिला सामना लवकर कव्हर करण्याचं कारण एकच की जय हनुमान निळजे संघ हा किंग ट्रॉफी येथे सुपर 4मध्ये दाखल झाला आहे. त्यांची ती तारांबळ उडू नये, थोडीशी शांतता राखा बघा कॉमबॉक्समध्ये, कारण आवाज तुमचा यूट्यूबच्या माध्यमातून जातोय तिकडे, त्यामुळे थोडासा तिथून काही कमेंट्स देखील येतात, त्यामुळे प्लीज थोडीशी शांतता राखा. होय, मैदानाकडे टार्गेट आपण बघितलं तर विजयासाठी ठेवण्यात आले ते म्हणजे एकूण 42 धावांचं. 41 निळजेने केल्या. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रति ओव्हर मागे 10.50 ही धावांची आवश्यक गती आहे. 10.25 ही धावांची आवश्यक गती आहे. तर बघूया मैदानावरती सलामीवीर दाखल झालेले आहेत. आपण बघता जयेश म्हात्रे उर्फ चिंटू, दुसऱ्या बाजूला विनीत पाटील, असे दोन्ही सलामीवीर जे यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करत आहेत. बघूया टार्गेट एकूण 42 धावांचं आहे. यानंतर ओमसाई आगासन वर्सेस जय गुरुदत्त चेरादेव सागाव, दोन्ही टीमच्या संघ नायकांनी लगेचच या ठिकाणी यायचं आहे. तर थोडंसं चेंज या ठिकाणी करण्यात आले. उंबारली आणि तिसगावमध्ये मॅच होणार आहे, कारण सागाव संघ देखील इतर ठिकाणी किंग ट्रॉफीमध्ये हा संघ देखील दाखल झाला आहे. भरपूर ॲडजस्टमेंट आयोजकांना करावे लागतात. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आपण बघतायत नितेश पाटीलला आणलेले पहिल्या षटकामध्ये. नेहमी नितेश पहिले षटक हातात होते. पहिल्या मॅचमध्ये आपण ते चित्र बघितलं, 2 ओव्हर अत्यंत त्याच्या चांगल्या राहिल्या. पण बघूया या मॅचमध्ये कशी गोलंदाजी करते. समोर जयेश उर्फ चिंटू. हा चेंडू यावेळेस मात्र पॉइंट दिशेने फिल्डर होते त्या ठिकाणी. केवळ 1 धाव मिळेल. सामना जबरदस्त व्हावा अशी सगळ्यांची अपेक्षा. दोन्ही संघ सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आणि दोघांनाही हनुमंताचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आणि दोघांची क्रिकेटची फार जुनी परंपरा असलेली ही दोन्ही गावं यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतात. समर्थक भरपूर खुश आहेत दोन्ही संघाचे. डाव्या बाजूला विकी त्या ठिकाणी आलेले आहेत, या संघाचे जे सदस्य देखील आहेत. आणि यंदा त्याचा एक नवीन लुक तुम्ही बघताय. तब्बल 22 किलो वजन विकीने कमी केलेलं आहे. आणि आमचे श्रीराम पाटील देखील त्या ठिकाणी 40+ प्लेयर आहेत. यावेळेस मात्र स्विंग केला विनीत पाटीलच्या बॅटमधून येतो हा पहिला खणखणीत चौकार. बघू शकाल बॅटचा फ्लो बघा, स्विंग बघा, काय ताकद झोकवून दिली होती. टायमिंग बेमिसाल होतं. नितेश पुन्हा एकदा विनीतसाठी. पाया चेंडू होता, रक्षात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पडला. हलक्या हाताने प्लेस करतात. मिडॉनला फील्ड त्या ठिकाणी केतन आहेत. केवळ 1 धाव या दरम्यान मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाली ती म्हणजे 6 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. 42चं टार्गेट आहे. 10.50 ही धावांची आवश्यक गती आहे. आणि दोन्ही सलामीवीर मैदानावरती चिंटू आणि त्याचबरोबर विनीत खेळत असताना. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाठवला चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कव्हर होता, लॉफ्टेड कव्हर, पॉवर प्ले, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक होता. आणि चिंटूकडे ती क्षमता आहे, ते कौशल्य आहे, ते फटके आहे त्याच्याकडे. स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे झोकून दिला, खाली पडले पण मिडल नाही झाला कारण की लेग स्टंपच्या खूप बाहेर होता. आणि त्याच कारणास्तव पंच सांगतायत हा वाईड बॉल आहे. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. गोलंदाज थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते, रिव्हर्ससाठी प्रयत्न करत होते. थोडीशी मुवमेंट आपण ती हालचाल बघितली आणि कुठेतरी दिशेपासून भरकडले नितेश. यावेळेस मात्र नो लुक शॉट. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमा पार. चौकार. फटका आपण बघितला खरं तर
पूर्णपणे चेंडूवरती नजर बाजूला गेली होती, पण जे हवं होतं ते मिळवलं. 4 धावा आल्या. बघू शकाल ॲक्शन रिप्ले ओमसा MTC वरती दाखवत असताना. यावेळेस मात्र हलक्या हाताने प्लेस करतात. मिड ऑफ फील्ड त्या ठिकाणी केतन आहेत. केवळ एक धाव येईल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत झालेली ती म्हणजे एकूण 16 धावा. एक चांगली सुरुवात, एकही विकेट गमावला नाही आहे आणि 16 धावा धावफलकावरती. 26ची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. सुरुवात निळजेची एकदम जबरदस्त झाली. नितेशची इनिंग ही अत्यंत चांगली झाली, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 16 धावा आल्या. विशालने केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि त्याच्या आधी सात्विकने 2 षटकार येऊनही पहिल्या 3 बॉलमध्ये नंतर विकेट हॅट्रिक घेतली, पहिली हॅट्रिक. तिथून जो कमबॅक झाला दातुलीचा त्या इनिंगमध्ये, त्यानंतर मात्र निळजेला पुढे धावा करून दिल्या नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं धावा आल्या होत्या एकूण 25 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या, पण तदनंतर केवळ 16 धावा आल्या आणि त्यामुळेच ही धावसंख्या धावफलकावर 41 आपण बघितली. 26 इथून विजयासाठी हव्यात. 26 होण्यापासून निळजेला रोखायचे आहेत. त्या 18 चेंडूमध्ये ही धावसंख्या रोखायची आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते. थोडंसं कठीण आहे, पण काल अशक्य असं काम याच संघाने केलं होतं. किंग मैदानावरती चेंज द गेम वडोलीला 40 धावा करू दिल्या नव्हत्या आणि हा खूप मोठा रेकॉर्ड यंदा हा प्रस्थापित झालेला आहे. त्याच वडोलीने देसाईला त्याच मैदानावरती 45 करू दिल्या नव्हत्या, पण त्याच वडोलीला मात्र 40 धावा अवघ्या 5 ओव्हरमध्ये 8च्या सरासरीने करता आल्या नाही. तर याला क्रिकेट म्हणतात. अनिश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये कधी काय घडेल हे सांगणं फार कठीण असतं. बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. 26 धावा होण्यापासून रोखल्या जातील का, की धावसंख्या चेस केली जाईल, कारण दोन्ही संघ खूप जबरदस्त फॉर्मात आहे आणि दोघेही तगडे संघ आहेत, जिगरबाज संघ आहेत, लढाऊ वृत्तीचे आहेत. हो, यावेळेस मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू दिशेपासून बरकटले. वाईड बॉल येतोय. या गोष्टी टाळाव्या लागतील. का तर नागेश बॉलिंग मार्कवरती आपण बघतायत. यंदा आपण नागेशला, करणला सातत्याने बॉलिंग करताना बघतोय. कारण चेतन पाटील, मंगेश पाटील हे 2 खेळाडू थोडेसे दूर झाले क्रिकेटपासून. त्यामुळे नवीन चेहरे, नवीन खेळाडूंना संधी देणं हे खरं तर गरजेचं होतं. काळाची ती गरज होती आणि खेळाडू हळूहळू ते परिपक्व बनण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू ऑफ स्टंपवरती आहे. यावेळेस मात्र पुन्हा हा चेंडू आपण बघतायत मिस केला. आधीचा वाईड होता, हा थोडासा बाहेर दिला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघूया कशा प्रकारचा चेंडू होता. हा वाईड यॉर्कर. तो उंबारली आणि तिसगावचे कॅप्टन लवकरात लवकर या. जय गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आणि तिसगाव. हो हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा अशा डॉट चेंडूची गरज आहे. जय निळजेला वाईड फेकला होता, मात्र त्यानंतर नागेश काय कमबॅक. चिंटू सारखा फलंदाज जो या खेळपट्टीवरती जबरदस्त बॅटिंग ज्याने पहिल्या षटकामध्ये दाखवली होती, तो चिंटू मात्र त्याला शांत ठेवलं. सलग 2 चेंडू डॉट आले आहेत. नागेश पुन्हा एकदा. हो, फुल टॉस आहे हवेत, स्क्वेअर लेगला. करणच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. होता खराब बॉल होता. मागचे 2 चेंडू अप्रतिम होते, पण हा चेंडू फुलटॉस अगदी बॅटवर आला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना चिंटूने 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा झालेली आहे. एकही विकेट गमावला नाही, जमेची बाब आहे. आणि चांगल्या स्थितीमध्ये जे हनुमान क्रिकेट संघ दातिवली और विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र पुन्हा बीट केलंय. चांगलं कमबॅक, अत्यंत चांगलं कमबॅक. 3 चेंडू डॉट या ओव्हरमध्ये आतापर्यंत. मागचा चेंडू खराब होता, षटकार आला, मात्र त्यानंतरचं चांगलं कमबॅक. नागेश कुठेतरी चुकीची दुरुस्ती करत असताना नागेश या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. हो, स्टिअर गेले, फक्त दिशा दिली आहे. थर्ड मॅनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती दातिवली संघाची आपण बघताय झाले ते 24 धावा. इक्वेशन अजूनही आपण बघितलं तर 13 चेंडूत 18 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील फार महत्त्वाचा असणार आहे. या चेंडूवरती नागेशने जर चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला, डॉट वगैरे आला, तर 12 चेंडू 18चं समीकरण येईल. पण अजूनही दातिवली संघ चांगल्या स्थितीमध्ये, कारण की एकही विकेट गमावला नाही. अजूनही निवृत्तीसारखा फलंदाज डगआउटमध्ये विशाल आहे.
विनीत निकेत देखील आहे आणि निवृत्तीची बॅटिंग आपण सतरंगी चषकमध्ये बघितली. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. प्रचंड अनुभवी खेळाडू. हो, यावेळेस मात्र पुन्हा बीट केले आणि हे षटक अत्यंत चांगलं म्हणावं लागेल. केवळ एक चेंडू खराब आला होता फुलटॉस, त्यावरती तो षटकार आणि त्यानंतर बघा डॉट चेंडू 4 आपण बघितलेले. हे षटक संपलं. एक वाईड एक षटकार येऊ नये धावसंख्या धावफलकावरती. केवळ या ओव्हरमध्ये 8 आले. एकूण धावसंख्या धावफलकावरती 24. आता 12 बॉलमध्ये 18 करायच्या. रिक्वायर्ड रेट 9चा आपण बघतायत. बघूया अजूनही मॅच बॅलन्स आहे. मॅच मध्ये काही घडू शकतं. ज्या पद्धतीने नागेशने हे षटक हाताळलं तसंच षटक जर येणारे गोलंदाज जर त्यांनी हाताळली तर मात्र या मॅच मध्ये एक रंगत निर्माण होऊ शकते. टीम मीटिंग बोलावलेली आहे. काहीतरी चर्चा जरूर होईल. कशा पद्धतीने पुढची 2 षटकं हाताळायची. एकही विकेट गेला नाही कारण दोन्ही बॅटर त्या ठिकाणी व्यवस्थित सेटल झाले आहेत. विनीत पाटील खेळतोय 6 वरती. दुसऱ्या बाजूला आपण बघताय जयेश उर्फ चिंटू किती धावसंख्येवरती खेळतोय आम्हाला आता रोशन लगेचच सांगतील. जो 9 बॉल ज्याने फेस केल्या 17 धावा केल्या. डॉट चेंडू त्याने बरेचसे फेस केले पण तरीही त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. 9 बॉल 17 आणि या क्षणाला त्याचं खेळपट्टीवरती थांबणं फार गरजेचं आहे. बघूया 12 बॉल विजयासाठी हव्यात. एकूण 18 धावा. बॉलिंगसाठी करण पाटीलला तयार केलंय. करण त्या ठिकाणी थोडासा वॉर्मअप करत असताना थोडासा सराव करत असताना ज्याने काल अखेरचं षटक हाताळणी संघाला विजय करून दिले होता. यंदाच्या हंगामात करणवरती वारंवार ही जबाबदारी दिली जाते आणि नक्कीच एक चांगली गोष्ट आहे. यंगस्टरला संधी देणं. दिशांग असेल हे काही जे खेळाडू आहेत ते सातत्याने वारंवार त्यांना संधी मिळत आहेत आणि त्यामुळे या संधीचं सोनं करण्यासाठी ते जरूर तयार आहेत आणि खूप चांगली कामगिरी हे सगळे यंगस्टर करतात. बघूया करण 12 चेंडू 18ची गरज. स्ट्रायकिंग एंडला जयेश मात्रे उर्फ चिंटू अत्यंत अनुभवी अत्यंत ताकदवर असा फलंदाज ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दातिलीसाठी खेळताना नोंदवलेले आहेत. त्या बॅटिंगच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड्स आहेत. फिल्डर म्हणून देखील त्याची नेहमी चांगली ओळख राहिली आहे. पण नियोजक संघ या मॅचमध्ये आणखीन आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न जरूर करेल. 12 बॉल 18ची गरज. करण ओर द विकेट. हा चेंडू कट करताय. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय. क्षेत्ररक्षक दिशांग त्या ठिकाणी. ओहो, काय घडलंय? चूक, मोठी चूक. ही चूक आहे की घोड चूक ही तर येणार वेळ सांगेल. कारण 12 मध्ये 18 रोखायचे असताना अशा प्रकारची फिल्डिंग तुम्हाला स्पर्धेतून बाहेर करेल आणि या चौकाराने मात्र समीकरण आता बदलेल. 14 धावांची गरज. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 14 करायचे. थोडासा प्रेशर, थोडंसं कुठेतरी असं म्हणू शकतो की आपण तिथे आउटफील्डनेही थोडंसं त्याला फसवलं. पण अशा क्षणाला अशी कारणं देऊन चालणार नाही. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. तुम्हाला चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. तुम्हाला 100% योगदान द्यावंच लागेल. करण ओहो, उडवलाय. मिस टायमिंग. कठीण आहे. विशालचे एफर्ट्स कौतुकास्पद आहेत. काय जबरदस्त प्रयत्न होते. थोडेसे प्रयत्न कमी पडले. मिस टायमिंग. किस्मत भी बहादूर का साथ देते असं नेहमी म्हटलं जातं आणि कुठेतरी जयेशलाही साथ मिळते. फार कठीण झेल होता. खूप जबरदस्त एफर्ट्स होते विशालचे. फिटनेस आजही विशालचा खूप चांगला आहे. मग अशी म्हणत होती की यंदा निवृत्तीचा विचार मनामध्ये होता पण जो फॉर्म यंदा पकडलेला आहे मला वाटतं की आता निवृत्तीचा विचार त्यांनी अजिबात करायला नको आणि फिटनेस खूप चांगला. 10 चेंडू 13ची गरज आहे. स्टार्टिंगला बॅटर त्या ठिकाणी तयार. विनीत पाटील. एक विनीत मडवीला आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. 2 षटकं. काय जबरदस्त बॉलिंग गेलेली आहे. हे 2 विनीत आपण बघतायत. एक विनीत मडवी एक विनीत पाटील. 10 बॉल 13ची गरज. फिल्डिंगमध्ये बदल त्या ठिकाणी आपण बघतायत. दिशांकला आणलेलं आहे थर्ड मॅन वरनं. यावेळेस मात्र मिड विकेट डीप कव्हरच्या दिशेने आणि सँडी आत येत आहेत थर्ड मॅनला. शॉर्ट ऑफ लेन मागे येतोय. वेस्ट ऑफ चेंडू थांबवलाय पण धाव नाही थांबू शकले. धाव थांबवणं फार गरजेचं आहे. एक एक चेंडू इथे महत्वाचं आहे. एक एक धाव रोखणं फार गरजेचं आहे. इक्वेशन 9 चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. फिल्डिंगमध्ये बदल पुन्हा एकदा चिंटूसाठी डीप कव्हरला थर्ड मॅनला आणलेलं आहे आणि जो शॉर्ट थर्ड मॅन होता त्याला मात्र पॉइंटला सरकवलेलं आहे.
प्रत्येक बॅटरसाठी वेगळी रणनीती आपण बघतायत, कारण प्रत्येकाची ताकद स्ट्रॉंग झोन माहिती आहे. हो यावेळेस मध्ये पंच करतात गॅप मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. आता मात्र बॉल टू रन इक्वेशन आपण बघतायत. 8 चेंडू 8 ची गरज. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल कशा पद्धतीने हा फटका खेळले होते. आधी आडव्या बॅटने खेळण्यासाठी थोडीशी हुलकावणी देत होते बॉलरला, आणि त्यानंतर हा चेंडू ऑफस्टम्पवरती शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला, त्याला पंच केलं गॅपमध्ये, कारण डीपमध्ये प्रोटेक्शनच नाही आहे. पण आता यावेळेस मात्र दिशांकला पुन्हा आणले त्या ठिकाणी. 8 बॉल 8 ची गरज. करण पुन्हा एकदा चेंडूसाठी. एकही विकेट नाही, 34 धावांची ही पार्टनरशिप आपण बघताय. ऑन साइडला टॅप करतात, बॉक्स टाईपचा फटका, 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि काय जबरदस्त रनिंग, पण आउट झाल्यात फायनली. इथून फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन नितेशने खूप चांगला थ्रो केलाय, आणि पहिला गडी बाद होतोय जय हनुमान क्रिकेट संघ दातिवलीचा. सोमनाथ भोईर उंबरलीचे आपण यायचंय व्यासपीठावरती. सोमनाथ भोईर उंबरली आणि तिसगावमध्ये मॅच असणार आहे, तयार राहायचे दोन्ही टीमने. तर इक्वेशन बघूया आपण. 7 बॉल 7 ची गरज आहे. 8 बॉल 8 ची गरज असताना दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात चिंटू परतला. धावचीच्या रूपाने पहिलं यश निळजे संघाला प्राप्त होतंय. बॉलिंग मार्कवर करण. न्यू बॅटर निवृत्ती मात्रे स्ट्रायकिंग इनला. यंदाच्या हंगामात खूप चांगली कामगिरी करतो. अत्यंत अनुभवी या संघाचा फलंदाज, जो मिडल ऑर्डरचा खूप जबरदस्त घातक फलंदाज आहे. समोर करण. 7 बॉल 7. हो यावेळेस मात्र इथे मागे चांगलं क्षेत्ररक्षण ज्युनियर अजयचा. वेल स्टॉप. चेंडूने अचानक समोर उसळी घेतली होती. 1 धाव इथून मिळेल. आता समीकरण बघा. येणारे 6 चेंडू 6 ची गरज आहे. मॅच अजूनही क्लोज आहे, काही घडू शकतं. यंदाच्या हंगामात ज्या पद्धतीने निळजेचा परफॉर्मन्स होतोय बॉलिंगच्या माध्यमातून, ज्या पद्धतीने जय हनुमान दातिवली परफॉर्मन्स करतो, त्यामुळे ही मॅच रंगात होऊ शकते. पण जास्तीत जास्त संधी मॅच जिंकण्याची जय हनुमान दातिवलीला आहे, कारण केवळ 6 बॉलमध्ये 6 करायचे आहेत. आणि त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत जरी 5 चेंडू जरी डॉट गेले तरी दातिवली शेवटच्या बॉलपर्यंत या मॅचमध्ये राहू शकते. मात्र बघूया. 6 बॉल 6 रोखणं फार कठीण आहे. 6 बॉल 6 रोखणं म्हणजे वाघाच्या तोंडातून शिकार बाहेर काढण्यासारखं आहे, खेचण्यासारखं आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. बघूया काय दडले आहे मॅचमध्ये. पण काही चुका नक्कीच मागात पडल्या असतील. खराब फिल्डिंगमुळे जवळजवळ 7 ते 8 धावा इथे बहाल करण्यात आल्या, आणि त्याच धावा आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी अंगलट येताना निळजेच्या. पण बघूया अखेरचं षटक घेऊन येत आहे. आदरणीय संजय दादा केणे यांचं आगमन झालं. त्याचबरोबर दत्ता पाटील निळजेगाव यांचे आगमन झाले. स्वागत आहे दत्ता दादा आपलं. निळजे संघाचे समर्थक, कट्टर समर्थक, आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आणि समालोचकांवरती ज्यांचं विशेष प्रेम, असं जे प्रेम आम्ही मकर संक्रांत चषक ग्रामीणच्या वर्ल्ड कपमध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही बघत आलेले. प्रत्येक समालोचकाला एक भेटवस्तू त्यांच्या माध्यमातून देण्यात येते, आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांचं योगदान देखील लाभत असं. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात, आणि आपापल्या परीने हे दोन्ही बंधुरा सुभाष पाटील, दत्ता पाटील मदत करत असतात, समाजकार्य करत असतात. होया मॅचकडे. 6 बॉल 6 केतनच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईकला निवृत्ती. बघूया 6 बॉल 7 ची मॅच आणखीन किती रंगते. केतन ओर द विकेट.
हलक्या हाताने मिस टायमिंग झेलची शक्यता आणि हो सहज सोपा झेल टिपला फिल्डर त्या ठिकाणी सचिन पाटील आणि इथून मात्र निवृत्तीला परतावं लागेल. 6 बॉल 6 करत असताना पहिल्याच बॉलवरती निवृत्तीला बाद केलंय केतनने. केत मात्र मैदानावरती येतोय निवृत्तीच्या जागेवरती. 5 बॉल मध्ये 6 करायचे आहेत. केतन पाटील अखेरचं षटक घेऊन येतोय. अनेकदा या अग्निपरीक्षेमधून तो गेलेला आहे. अनेकदा आपल्या संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची कला आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये केतन पाटील सारखा एक जबरदस्त ऑप्शन निळजेकडे आहे. पण बघूया अनिकेत देखील तितका जबरदस्त मुरलेला खेळाडू फार कमी वयात संघामध्ये स्थान प्राप्त केलं आणि अनिकेतने अनेकदा आपल्या बॅटने मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहेत. इथून फक्त अनिकेतला आपल्या संघाला 6 धावा करून द्यायच्यात 5 बॉल मध्ये. अनिकेतसाठी ते काम सोपं असेल पण केतनसाठी या 6 धावा रोखणं सोपं काम नसेल. पण केतनने आणखीन 2-3 बॉल जर चांगले हाताळले तर मग प्रेशर दातिवलीवरती वाढू शकतो. केतन पाटील ओव्हर द विकेट अनिकेतसाठी. हो हवे पुन्हा एकदा पण कठीण होता. सचिनच्या आवाक्याच्या बाहेर धावचीची संधी आणि ती देखील गमावलेली आहे. झेल कठीण होता मान्य आहे पण धावचीची संधी का इथून गमावली हा प्रश्न आहे. केतनने हा थ्रो का कलेक्ट केला नाही. इथे एक धावही वाचू शकली असती. आणि आता 4 बॉल 4. व्हॉट अ मॅच. बघा काय जबरदस्त मॅच. 42चं टार्गेट. इथून सहजासहजी दातिवलीला चेस करता येत नाही. निळजे संघ मात्र झुंजवतो अक्षरशः या मैदानावरती दातिवली संघाला. पण हा फलंदाज इथून बाद होऊ शकला असता. थ्रो कलेक्ट झाला नाही. 2 धावा आले आणि त्यामुळे 4 बॉल 4. गोलंदाज केतन. हो हो यावेळेस मात्र डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक 3 करायच्या धावा 4. विकेट्स आपण बघूया किती विकेट गेले होते निळजेच्या आम्हाला स्कोर सांगतील. 5 विकेट. दातिवलीचे केवळ 2 विकेट. त्यामुळे त्यांच्याकडे तो प्लस पॉइंट आहे. बरोबरी झाली तर मात्र इथून विकेटच्या आधारावरती सामना जिंकू शकतील. पण निळजे संघ देखील इथून फाईट करतोय. केतनची गोलंदाजी पहिल्या 3 बॉल मध्ये केवळ 2 धावा आल्यात. 1 विकेट 1 डॉट. आता पुढच्या 3 बॉल मध्ये त्याला 4 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. जबरदस्त मॅच रंगते मैदानावरती. RR ट्रॉफी 2024 सुंदर पर्व दिवस पहिला सामना क्रमांक 3. केतन. हो हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. चेंडू समजलाच नाही. चेंडू उमगलाच नाही. चेंडूची लेंथ ओळखता आली नाही. बघू शकाल पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. हा लेग ब्रेक होता. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि करायच्या धावा 4. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. 6 बॉल 6 ची मॅच अशा पद्धतीने रंगेल कुणी विचार केला होता. मी आधीच म्हटलं होतं की निळजे संघ इथून लढेल, इथून झुंज देईल, दातिवली संघाला संघर्ष करण्यास भाग पाडेल. 2 बॉल 4. हा देखील गेलाय मागे. धावचीची संधी आहे. इथून होईल फलंदाज बाद. आणखीन एक धक्का जे हनुमान क्रिकेट संघ दातिवलीला. यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो. ही मॅच होती कुठे आणि आली कुठे. एक वेळ अशी होती की दातिवली संघ ही मॅच सहजतेने जिंकेल. प्रत्येकाला वाटलं की एका फटक्याची मॅच आहे. पण ही मॅच आता 1 बॉल 4 वरती आली आहे. सरी नाही म्हणताना कारण विकेट निळजेचे गेले होते एकूण 5 आणि दातिवलीचे विकेट किती आहेत 3. त्यामुळे 3 धावाही चालतील.
पण 3 धावा धावून निघतील का प्रश्न निघू शकतात, क्रिकेट आहे. पण आता इथून गोलंदाज 3 धावांचा विचार नाही करणार, फलंदाज विचार करेल इथून फक्त एखाद्या मोठ्या फटक्याचा. कारण 3 धावा जर झाल्या तर त्या खराब फिल्डिंगमुळे होऊ शकतात किंवा खूप मोठ्या गॅपमध्ये चेंडू गेला तरच होऊ शकतात. 1 बॉल 4 ची गरज आहे, 3ही चालतील. केतन पाटीलने या मॅच मध्ये प्राण ओतलाय, या मॅच मध्ये संजीवनी प्रदान केली आहे, निळजेच्या समर्थकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत, विजयाचं स्वप्न दाखवलंय. पण न्यू बॅटर स्ट्रायकिंग इंडला यावेळेस मात्र स्ट्राईकला येतोय. विनीत पाटील जो सलामीला आला होता त्या विनीतच्या हातामध्ये जय हनुमान दातिवलीचं भवितव्य, तर दुसऱ्या बाजूला केतन पाटीलच्या हातामध्ये जय हनुमान निळजे संघाचं भवितव्य. टाळ्या यायला हरकत नाही मॅच साठी. 1 बॉल 4, 6 बॉल 6 ची मॅच 1 बॉल 4 वरती, म्हणजे 5 बॉल मध्ये केवळ 2 धावा आलेल्या त्या ओव्हर मध्ये. 1 बॉल 4. स्वीप करतायत, फाईन लेगला गॅप मोठी आहे, फिल्डर गेल्यात, थ्रो देखील झालाय, थ्रो तिथे कलेक्ट झालाय का, आणि हो इथून फलंदाज झालाय बाद. आणि अशा प्रकारे जय हनुमान क्रिकेट संघ निळजेने जिंकलेला आहे रोमहर्षक सामना. वेल प्लेड जय हनुमान निळजे. ऍक्शन रिप्ले, ही विनिंग मोमेंट, हा अंतिम चेंडू बघू शकाल आपण. स्वीप केला होता, फटका चांगला होता, पण समोर फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, फिल्डिंग खूप चांगली झाली. हा थ्रो देखील सुटला होता, पण विशाल पवार धावत आले आणि बघू शकाल भरपूर लांब होते. आणि अशा प्रकारे एका धावेने इथून हा विजय प्राप्त केलाय जय हनुमान निळजेने. आणि निळजे संघ इथून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगने चमकदार कामगिरी करत असताना अभिनंदन दत्ता पाटील, अभिनंदन गिरीधर पाटील, बबन रसाळ, अभिनंदन प्रकाश पाटील, सगळ्यांचंच अभिनंदन. निळजे संघ जिंकलेला आहे आर ट्रॉफी 2024 मध्ये 2 सामने जिंकून हा संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून आहे. मॅन ऑफ द मॅच प्रश्न नक्कीच अनेक आहेत, पण 6 बॉल 6 ची मॅच, फार मोठी जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती दिली, ती जबाबदारी ज्यांनी लिहिल्या पार पाडली तो केतन पाटील ठरला या सामन्याचा हिरो, विजयाचा नायक, शिल्पकार. यायचं केतन पाटील मॅन ऑफ द मॅच. 6 बॉल मध्ये 6 ची गरज असताना केवळ 4 धावा दिल्या. 5वी धाव जरी झाली असती तरीही दातिवली जिंकला असता विकेटच्या आधारावरती. पण काय जबरदस्त खेळ राहिला. या टॉस साठी दोन्ही संघनायकांनी उंबारे आणि तिसगावचे कॅप्टन या टॉस करून घेऊया. आणि केतन पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच. हायलाइट्स आपण बघू शकाल. तर टॉस आपण करणार आहोत. आदरणीय संजय दादा केणे यांना विनंती करून आपलं शुभास आपण टॉस करायचं आहे. जय गावदेवी उंबारी वर्से जरीमरी आई क्रिकेट संघ तिसगाव मध्ये टॉस होतोय. तर दत्ता पाटील यांना विनंती असेल. सिनियर अजय देखील आले, स्वागत आहे सिनियर अजय. दत्ता पाटील या आपला सन्मान आहे मंचावरती केला जाईल. टॉस होतोय उंबरली वर्सेस तिसगाव. टॉस जिंकलेला आहे, डिसिजन फिल्डिंग ना, तर उंबारली संघाने टॉस जिंकला, ते फिल्डिंग करणार आहेत आणि तिसगाव संघाला या ठिकाणी करायचे बॅटिंग. तर केतन मॅन ऑफ द मॅच यायचं केतन. तर संजय दादा केणे यांचे शुभ हस्ते पण देऊया मॅन ऑफ द मॅच. राहून जाऊ द्या मॅन ऑफ द मॅच केतन पाटील. 6 बॉल 6 ची मॅच जिंकून दिलेली आपल्या संघाला. आणि काय जादुई स्पेल होता, अखेरचं षटक, चेहऱ्यावरती तो आनंद, तो समाधान बघायला मिळतो. वेल प्लेड केतन, वेल प्लेड जय हनुमान निळजे. शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. आणि आपण लगेचच एक सन्मान करूया. दत्ता पाटील यांना विनंती करून आपण या आपला सन्मान या मंचावरती केला जाईल आणि या सन्मान करण्यास